हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे ना तो खास महिलांसाठी आहे। तर आजचा व्हिडिओ आहे मंगळसूत्र कलेक्शनवरती। तर बऱ्याच महिलांकडे ना खूप प्रकारचे मंगळसूत्र असतात बघा, तसेच माझ्याकडे पण आहेत मंगळसूत्र हे। तर मी गोल्डमधले दाखवत नाही, गोल्डमधले पण माझ्याकडे आहेत पण ते मी सध्या दाखवणार नाही आहे। त्याच्यामुळे आता हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते, त्याच्यावरून तुम्हालाही आयडिया येईल की आपल्याकडे कशा टाईपचे मंगळसूत्र असावेत, कोणते आत्ता ट्रेंडी आहेत ते आत्ता समजेल सगळ्यांना। तर हे आहे ते पहिलं मंगळसूत्र आहे बघा, ते माझं पर्सनल फेवरेट मंगळसूत्र आहे। तर ते मी आत्ता मागच्या महिन्यामध्येच घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही डिझाईन त्याची किती छान आहे बघा, त्याला असे खडे आहेत बघा साईडनं। आणि हे सर्वांना माहीत असेल महिलांना की आता हे ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे, आता ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे बघा। ह्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, त्याचंही काहीतरी नाव असणार आहे, पण ते आता खूप ट्रेंडमध्ये आहे बघा। तर मी खूप दिवस ह्याला सर्च करत होते। तर मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा तुळशीबागेत गेले होते आणि तेव्हा मला हे दिसलं एका शॉपमध्ये। तर मी काहीच न विचार करता पटकन ते घेतलं, कारण मी खूप त्याला सर्च केलेलं खूप दिवस, पण ते मिळत नव्हतं मला पाहिजे असं। तर तुम्ही त्याची डिझाईन बघताल वाट्यांची किती छान आहे बघा डिझाईन त्याची। त्याला असे मणी लावलेले आहेत, परत साईडनं खडे आहेत ते, आणि जास्त हेवी पण नाही आहे, असं नाजूकमध्ये आहे बघा हे। आणि आत्ता ट्रेंडमध्ये आहे हे मंगळसूत्र। तर खाली त्याला तुम्ही बघताल असे मणी आहेत बघा पिंक कलरचे, आत्ता ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे। तर ह्याला ना अशी ही पोत आहे बघा, असे क्रिस्टलमधली पोत आहे ह्याची, त्याच्यामुळे ह्याचा लुक आणखीनच छान वाटतो। तर हे मंगळसूत्र ना बऱ्याच साड्यांवरती जातं, म्हणजे आपल्या काठाच्या ज्या साड्या असतात त्याच्यावर पण जातं, परत आणखीन आपल्या पार्टीवेअर साड्यांना पण हे छान वाटतं मंगळसूत्र, म्हणजे मला तरी खूप आवडतं हे मंगळसूत्र। त्याच्यानंतर हे आहे बघा दुसरं मंगळसूत्र माझं, जरासं ह्याला आपला गोल्ड सारखंच लुक आहे। आत्ता तुम्हालाही माहिती आहे की आपण गोल्डची ज्वेलरी बाहेर घालून जाणं म्हणजे किती धोकादायक झालेलं आहे। ती आपण घरातल्या फंक्शनसाठीच घालू शकतो बघा। तर आपल्याला त्यासाठी ऑप्शन हवे असतील गोल्डला, तर हे आहेत बघा ऑप्शन गोल्ड ज्वेलरीसाठी। तर हे जे मंगळसूत्र मी घेतलं होतं ना ते मी 3 वर्षांपूर्वी घेतलेलं होतं बघा। जर असं कॉस्टली गेलं, म्हणजे खूप पण कॉस्टली नाही आहे ते, मला 400 रुपयापर्यंत मिळालं होतं हे मंगळसूत्र। 3 वर्ष झालं वापरते मी हे मंगळसूत्र। तर त्याचा कलरही गेलेला नाही आहे बघा तुम्ही, म्हणजे एकदम आपल्याला असं रिअल गोल्डचं जे असतं ना लुक तो आपल्याला ह्यातून मिळतो। हे मंगळसूत्र आपण पार्टीवेअरला नाही घालू शकत, म्हणजे आपलं डेलीचे जे काही लुक असतात डेली वेअरचे लेडीजचे, त्यांच्यासाठी आहे हे मंगळसूत्र बघा। 3 वर्ष वापरले पण कसलाच कलर गेलेला नाही ह्याचा। 300-400 रुपयांपर्यंत मी घेतलं होतं हे मंगळसूत्र। असंच एका शॉपमध्ये घेतलं होतं लोकल, पण तेव्हा वाटलं नाही की इतकं छान म्हणजे जाईल, पण खूप दिवस गेले मला हे, अजूनही आहे तसंच आहे मंगळसूत्र। डेली म्हणजे जवळ काही फंक्शन असतील एखादे, त्यावेळी मी हे घालून जाते। म्हणजे हे तिसरं मंगळसूत्र आहे माझं बघा, हेही खूप ट्रेंडमध्ये आहे बघा हे मंगळसूत्र। तर त्याच्या वाट्या तुम्ही बघताल, त्याला असे खडे आहेत, हेही मला खूप आवडतं मंगळसूत्र। तर हे खास करून पार्टीवेअर लुकसाठी असतं, म्हणजे काठाच्या साड्यांवरती आपण नाही हे घालू शकत, आणि तसा लुकही येत नाही ह्यानं काठाच्या साडीला, त्यामुळं काठाच्या साडीवरती आपण हे नाही घालायचं। हे जे आहे ते मी खास पार्टीवेअर लुकसाठी घेतलेलं आहे। तर आता लोकल शॉपमध्ये पण असे मिळून जातात, पण मी हे लोकल शॉपमधून नव्हतं घेतलं, ऑनलाईन घेतलं होतं एका साईटवरून मी। तर ह्याचे खडे बघताल तुम्ही कसे शाईन आहे ह्याच्या खड्यांना, म्हणजे ह्यात जर शाईन असेल ना तरच हे मंगळसूत्र असं खुलून दिसतं, शाईन नसेल तर ते खुलून दिसत नाही मंगळसूत्र एवढं। त्यामुळे मी ते लोकल शॉपमधून नव्हतं घेतलं, ऑनलाईनच घेतलं होतं मी हे मंगळसूत्र। तर हे फक्त जास्त करून पार्टीवेअरलाच वापरते मी हे। पार्टीवेअरसाठी खूप छान लुक देते हे। आणि ह्याला हे असे मणी आहेत बघा, हे ह्या मण्यांमुळे आणखीन त्याचा लुक छान वाटतो। हे झालं थर्ड मंगळसूत्र माझं। त्याच्यानंतर हे फोर्थ मंगळसूत्र आहे माझं बघा, हेही खूप सुंदर मंगळसूत्र आहे। हे
खास करून आपल्या ज्या काही काठाच्या साड्या असतात त्याच्यावरती हे खूप छान वाटतं. तर ह्याचे हे मोती बघा तुम्ही कसे आहेत ते. आणि साईडला हे जे काही ग्रीन मणी आहेत त्याच्यामुळे खूप छान लुक आला आहे मंगळसूत्राला. इथला एक मणी पडलेला आहे माझा, पण तो काही दिसून येत नाही एवढा. पण ह्याचा लुक तुम्ही बघा किती छान दिसतोय. हेही खूप महाग नाही भेटलेलं मला, अगदी 100 रुपयालाच घेतलं होतं मी हे. पण त्याचा कलर पण जात नाही आणि लुक पण तुम्ही बघताना किती छान आहे. मला असे लॉंग मंगळसूत्र खूप आवडतात, शॉर्ट नाहीत आवडत मला एवढे मंगळसूत्र. त्यामुळे मी घेतानाच असे लॉंगमध्ये घेते की ज्याची पोत अशी लॉंग असेल बघा, कारण लॉंगमुळं खूप असा छान लुक येतो आपल्याला एक. आणि हे मोस्टली काठाच्या साडीवरच खूप छान वाटतं. त्याच्यानंतर मी हे एक मंगळसूत्र घेतलं होतं, त्याच्यामध्येही मोती आहेत बघा हे असे. हे तर मला अगदी 50-60 रुपयालाच मिळून गेलं होतं, पण तुम्ही त्याचा लुक बघताल किती छान आहे. हेही काठाच्या साडीवरतीच खूप छान वाटतं. आणि ह्यालाही सेम अशीच पोत आहे बघा, ब्लॅक अशी ब्लॅक मण्यांची पोत आहे. म्हणजे 50-60 रुपयाला घेऊन पण त्याचा कलरही गेलेला नाही आहे. आणि मोत्यांची पण शाईन तुम्ही बघताल किती छान आहे ह्याची. परत याचाही कलर गेलेला नाही लेटरचा मधल्या बघा. मोत्यांची शाईन बघा तुम्ही किती छान आहे. म्हणजे अशी ज्वेलरी घेताना आपण जास्तही कॉस्टली घ्यायची नाही, कमी कॉस्टमध्येच घ्यायची, कारण त्याचा जास्त उपयोग एवढा होत नाही. कारण घरातले फंक्शन असले की आपण शक्यतो काय करतो, गोल्डच घालतो आपण घरातल्या फंक्शनला. त्यामुळे शक्यतो ह्याच्यामध्ये जास्त पण इन्व्हेस्टमेंट नाही करायची. असे 50-60 रुपयाला पण मिळून जातात हे मंगळसूत्र. छान आहे, पण लुक बघा ना ह्याचा किती छान आहे. मला असे मोतीमधले मंगळसूत्र खूप आवडतात, त्यांना लुक खूप छान वाटतो मोत्यामुळे. त्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे, ऑक्सिडाईजमध्ये आहे बघा हे. ह्याचाही ट्रेंड आत्ता सध्या चालू आहे. हे मी जास्त वापरत नाही, आपल्या इरकल वगैरे साड्या असतात ना त्याच्यावरच मी हे घालते. म्हणजे आपलं कधीतरीच घालण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. शक्यतो मी जास्ती वापरत नाही, कारण ऑक्सिडाईज मंगळसूत्र मला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही घालत हे एवढं. पण आपलं घेऊन ठेवलं होतं की असावं एक जवळ म्हणून घेतलेलं आहे. आणि ह्याची पोत बघा तुम्ही कशी आहे ते. अशी ह्याची पोत आहे बघा. एवढं मला हे आवडत नाही, पण एक असावं म्हणून घेतलंय फक्त मी. हे ऑक्सिडाईजचं आहे बघा हे. बऱ्याच महिलांना आवडते हे बघा असं ज्वेलरी ती ऑक्सिडाईजची, पण मला जास्त करून नाही आवडत ऑक्सिडाईजची. मला असं मोत्याची वगैरे किंवा स्टोनची आवडते ज्वेलरी. पण एक असावं म्हणून घेतलेलं आहे, छान वाटतं तसं. हेही असं इरकल वगैरे साड्या असतात ना आपण त्याच्यावर घालू शकतो हे. त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे बघा माझ्याकडे, असं पानासारखं त्याला खाली शेप आहे बघा. हेही घेऊन मी जवळजवळ 3-4 वर्ष झाले असतील, पण त्याचा कलर अजिबातच गेलेला नाही आहे. सिंपल आहे अगदी असं. ह्याचं असं काही नसतं की आपण कोणत्या साडीवर घालावं, कोणत्याही साडीवर हे मॅच होऊन जातं. सहज कुठे आपण जवळ बाहेर चाललो तर त्यावेळी हे घालण्यासाठी छान आहे बघा. हे पण सेम तसंच काहीतरी मी 100 रुपये वगैरे घेतलेलं आहे. मी अशा ज्वेलरीला जास्त खर्च करत नाही, कमी खर्चामध्ये जेवढे असते ना कमी पैशामध्ये तेवढेच घेते मी. कारण गोल्डचे ते आहेत माझ्याकडे अगोदरच, तेही माझ्याकडे 3-4 मंगळसूत्र आहेत गोल्डमधले, त्यामुळे अशा ह्याच्यावर मी जास्त खर्च करत नाही. आत्ता सध्या कसं गोल्ड घालण्यामध्ये सेफ राहिलेलं नाही, म्हणून मी हे फक्त घेतलेले आहेत असे. आत्ता जे मी दाखवणार आहे मंगळसूत्र ना ते मी आत्ताच परचेस केलं ह्या महिन्यामध्ये. छान आहे बघा ते एकदम असा लुक. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मी तुम्हाला दाखवले ना मंगळसूत्र त्यातलं सगळ्यात कॉस्टली माझं हेच आहे बघा. पण ह्याचा लुक बघा ना तुम्ही कसा आहे. आत्ता हे ट्रेंडी आहे खूप, त्यामुळे मला वाटतं की एकतरी असं असावं लेडीजकडे की जेणेकरून असा छान लुक आपल्याला एकदम करता येईल. असं काही लग्न फंक्शन वगैरे असतं बघा लांबचं, त्याच्यामध्ये आपण घालू शकत नाही गोल्ड,
किंवा एखाद्याकडे नसेल गोल्ड तरी असं मंगळसूत्र घेतलं ना त्यांनी तरी एकदम छान लुक येतो, असं गोल्डमधलाच रिच लुक येतो हे. ह्याला ना अशी पोत आहे बघा, ही 4 लाईनची पोत. मला ह्याच्यासोबतच फ्री भेटली होती ही 4 लाईनची पोत. म्हणजे जेवढे मी तुम्हाला दाखवले ना आत्तापर्यंत मंगळसूत्र, तर त्यातलं हे सगळ्यात कॉस्टली आहे म्हणजे माझं मंगळसूत्र. पण त्याचा लुक बघा ना तुम्ही किती छान आहे. आत्ता हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. किती छान लुक आहे बघा याचा. ह्याला असे मणी वगैरे लावलेले आहेत बघा. क्वालिटी एकदम छान आहे. पैसे जरा गेले माझे जास्त ह्याच्यासाठी, क्वालिटी बघा तुम्ही किती छान आहे. म्हणजे लग्न फंक्शनमध्ये वगैरे घातलं तर किती छान लुक येईल हे समजेल बघा तुम्हाला हे बघूनच. लग्न फंक्शनमध्ये घालण्यासाठी खूप छान आहे मंगळसूत्र. म्हणजे महिलांचं आपलं असं आहे की आपल्याकडे कितीही गोल्ड असेल तरी असे मंगळसूत्र आपण बघितले की आपलं मन त्याच्याकडे जातं म्हणजे जातंच आणि आपण ते परचेस करतोच. गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो किंवा आपलं फॅमिली फंक्शन वगैरे असेल तेव्हा आपण घालतो. पण जर असं लांबचं फंक्शन असेल त्यावेळी असे घालायला छान वाटतात मंगळसूत्र. आणि असं काही नाही, फॅमिली फंक्शनमध्ये पण आपण हे घालू शकतो. गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट कधीच वाया जात नाही. पण आत्ता सध्या कसं झालं की सेफ नाही आहे. गोल्डचे रेट तुम्ही बघत असताल किती हाय झालेले आहे सध्या. त्यामुळे असे मंगळसूत्र असावेत जवळ आपल्या. छान आहे बघा हे पण मंगळसूत्र. आणि ही अशी पोत आहे बघा त्याला 4 लाईनची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.